नमस्कार, स्मिता ब्लॉग्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज आलो आहोत पूना गाडगी ज्वेलर्सकडे. येथे आपण भरपूर नेकलेस मंगळसूत्रांची व्हरायटी बघणार आहोत. नमस्कार अजय सर. नमस्कार मॅडम, मी अजय बोलतोय. मी पूना गाडगे तर्फे ज्वेलर्स तर्फे रिप्रेझेंट करतो आहे. गेली 20 वर्ष इथे कार्यरत आहे. सो मी तुम्हाला नेकलेस विषयी थोडक्यात मला जी माहिती आहे ती माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो आता आपण मोहनमाळ पाहतोय. मोहनमाळ मध्ये व्हरायटी बघणार आहे आपण. हो, तर त्यामध्ये दोन प्रकार असतात. एक बेळगाव स्टाईल असते आणि एक महाराष्ट्रीयन स्टाईल असते. अच्छा, आपण हे महाराष्ट्रीयन बघतोय का? हा, मोठा जो मणी असतो त्याला महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणतात. त्यामध्ये साधारण एक पदर 25 ते 30 ग्रॅम मध्ये येतो. अच्छा. आणि जो दुसरा जो असतो तर बेळगाव स्टाईल मध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम मध्ये सिंगल पदरी होतो. ओके. तर त्यामध्ये सुद्धा 1, 2, 3, 4, 5 हवे तेवढे पदरही मिळतात. त्यात पेंडंट असलेली ही मोहनमाळ येते. पेंडंट असेल. हा, असा हा मोहनमाळ विदाउट पेंडंट आहे. हा, ही पेंडंट असलेली आणि ही बिना पेंडंट असलेली. अच्छा. सध्या त्याचा खूप ट्रेंड आहे. अच्छा, म्हणजे कोणाला पेंडंट हवं असेल तर आपण हे प्रेफर करू शकतो. हो, इन्सिस्ट करू शकतो. अच्छा. त्याचप्रमाणे ही आपली जुन्या पद्धतीची हिरा कंठी माळ किंवा अष्टकोणी मण्यांची माळ, कंठी माळ त्याला म्हटलं जातं. ही जोंधळी माळ आहे. नंतर ही व्हर्टिकल मण्यांची माळ आहे. अच्छा. सध्या ह्या फॅन्सी मध्ये माळा अशा प्रकारात वापरल्या जातात. वा, सुंदर व्हरायटी आहे. हो, त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी हाराची सुद्धा खूप फॅशनही आहे. त्यामध्ये लक्ष्मीच्या प्रतिमा असतात. त्यामध्ये सुद्धा पदक असलेला आणि पदक नसलेला असे दोन प्रकार येतात. त्यामध्ये साधारण 8 ते 10 ग्रॅम पासून सुरुवात होते, मग घ्याल तसे असतात. अच्छा. त्यामध्ये साधारण 10 ग्रॅम, 12 ग्रॅम, 15 ग्रॅम, 20 ग्रॅम पदक मध्ये बघू शकतो. पदक असलेले आहेत ते विदाउट याच्या. हो. त्याच्या शेजारी हा मोतीचूर हार आहे. अच्छा. त्याला मोतीचुरासारख्या बारीक रव्यांचं केलेलं काम असतं म्हणून त्याला मोतीचूर हार म्हटलं जातं. बरोबर. तोही सध्या खूप प्रचलित आहे. त्यामध्ये साधारण 15 ते 20 ग्रॅम पासून सुरुवात होते, त्यामुळे यंग पीपलला जास्त आवडत आहे. अच्छा. माळांचे प्रकार पाहिले त्याचप्रमाणे हा पारंपरिक हारांमध्ये हा चपल हार आहे. अच्छा. चपळाईने चालणारी स्त्री. तसाच हा पोह्यांचा पोहे हार आहे. हा श्रीमंतीचा श्रीमंत हार आहे आणि हा राण्यांचा राणी हार आहे. अच्छा. असे हे सुद्धा जास्त प्रमाणात आपल्याकडे चालतात. ह्याला साधारण एका पदराला 15 ते 20 ग्रॅम वजन येतं. दोन पदरी साधारण 30 ते 35 ग्रॅम पर्यंत होतात आणि 3 पदरी साधारण 50 ग्रॅम अबाहू येते. अच्छा. आपल्याकडे हे सुद्धा सर्व जास्त प्रमाणात चालणारे दागिने आहेत. अच्छा. आणि राणीहार कसा असतो? राणीहार सुद्धा याला कमलचेन राणीहार म्हणतात. विशेषतः याला कमलचेनचा वापर केलेला असतो. ओके. म्हणून याला कमलचेन राणीहार असं म्हटलं जातं. त्यामध्ये साधारण 25 ते 30 ग्रॅम पासून सुरुवात होते. अच्छा. मग आपण घ्याल तर. अच्छा. फुलांचा बकुळ हार आहे. सध्या यंग जनरेशन जास्त लाईक करतं. त्यामध्ये आपले हे रेग्युलर गोल्ड मध्ये आहे. तर त्यामध्ये सर्वाधिक बारीक फुलांचा येतो, मध्यम फुलांचा येतो आणि मोठ्या फुलांचा येतो. असे तीन प्रकारांमध्ये येतो बकुळ फुलांचा बकुळ हार. त्याचप्रमाणे टेम्पल फिनिश मध्ये येतो, अँटिक फिनिश मध्ये येतो. असा तो बकुळ फुलांचा बकुळ हार आहे. वजन अधिक येतं पण दिसायला खूप डिसेंट आणि छान दिसतो. त्याचप्रमाणे हा शाही घराण्याचा शाही हार आहे. 1 साइडेड ब्रोच मध्ये. तोही तितका छान दिसतो. त्यामध्ये साधारण 15, 20 ते 25 ग्रॅम पासून सुरुवात होते आणि 1 साइडेड ब्रोच असल्या कारणाने यंग पीपल जास्त अपील करत. ही मोहनमाळ आहे. मोहनमाळ का? हा. हे घे.
आपल्या इथे सर्वांच्या पसंतीस उतरणारा हा गुलाब हार आहे. त्याला विशेषतः गुलाबाची फुलं दिलेली आहे, अच्छा. त्यामुळे त्याचं लुक वेगळं येतं. ते मध्ये मध्ये फुलं हा. गुलाबाची. तर त्यामध्ये सुद्धा एक पदक असलेला येतो, एक पदक नसलेला येतो. अच्छा. यामध्ये साधारण 30-35 ग्रॅम पासून सुरुवात होते, घ्याल तसे आहे. त्याचप्रमाणे हा असा गौरी हार येईल. अच्छा. त्याला सुद्धा एक 1 साइडेड ब्रोच आणि 2 साइडेड ब्रोच मधला येतो. अच्छा. तोही दिसायला खूप छान दिसतो आणि सर्वांच्या पसंतीस उतरणारा आहे. खूप सुरेख आहे. आणि ट्रेडिशनल कम मॉडर्न असल्या कारणाने यंग जनरेशन जास्त लाईक करत. हो. खूप सुंदर असे डिझाईन्स आपण बघतोय. त्याचप्रमाणे हा असा मोतीचूर हार येईल, हा गुलाब हार येईल, हा मोहिनी हार येईल आणि हा ऐश्वर्य संपन्नतेचा ऐश्वर्य हार येईल. अच्छा. असे हारांचे आपल्या इथे भरपूर प्रकार पाहावयास मिळतात आपल्याकडे आणि विशेषतः लाईट टू हेवी असल्या कारणाने हे सगळ्यांना आवडीस उतरणारा असा पार्ट आहे. हा गौरी हार आहे. हा 2 साइडेड ब्रोच मध्ये आहे. अच्छा. यामध्ये साधारण 25 ते 30 ग्रॅम पासून सुरुवात होते. हा जो आहे हा 5.25 तोळ्यांमध्ये आहे. 5.25 तोळे. विशेषतः याला भोपळी माळेचे मणी वापरलेले आहे. अच्छा. तेही छान दिसतं आणि यंग जनरेशनला जास्त आवडतं. अच्छा. नमस्कार सर. नमस्कार, मी पराग गाडगे, संचालक पुना गाडगे ज्वेलर्स लिमिटेड. आज आपण आमच्या दुकानात वेगवेगळे दागिने पाहायला आलात आणि ते लोकांपर्यंत पोचवायला आला आहात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपल्या इथे वजनटी तोड्याचा, शिंदेशाही तोड्याला मॅचिंग नेकलेस, पुतळी हार असे वेगवेगळे दागिने आपण बघत आहोत. वजनटीक ही त्याची नवीन आवृत्ती आहे म्हणायला हरकत नाही. पूर्वी जी वजनटीक ही लाठी पेट्या असायच्या, नागमोडी, आणि त्या गादीवर बांधलेल्या असायच्या. त्याला खाली घागऱ्याचे असे 2-3 थर असायचे, 3 ते 5 थर असायचे. ती वजनटीक कारण 100-125 ग्रॅम मध्ये व्हायची. आता ह्याची ती लहान आवृत्ती आणि नवीन त्याच्या मधल्या पेट्या आहेत त्या नवीन डिझाईनच्या आहेत. अच्छा. आणि ते बिनलाखी आहे आणि कमी वजनात होणारी आहे. अच्छा. साधारण 4.5 तोळ्यामध्ये हे झालेली आहे. अरे वा, 4.5 तोळ्यामध्ये पण किती भरीव आहे ते. डिझाईन पण एकदम भरीव दिसतंय आणि नवीन पॅटर्नचा तुम्ही विचार केलाय की न्यू जनरेशन पण हे यूज करू शकणार आहे. हो, शेरवानीचे सगळे आता विचार होत असतात. हो हो. हा एक पुढचा शिंदेशाही तोड्याचा, हातात शिंदेशाही तोडे आपण घालतो, बरोबर, त्याच्याच गळ्यात घालायचा. अच्छा, म्हणजे आपण हे त्याला मॅच पण करू शकतो. शिंदेशाही तोड्या बरोबर आपण घालू शकतो. हे पोकळ आहे. अच्छा. आणि 7-7.5 तोळ्यामध्ये हे झालेलं आहे. अच्छा. हे पूर्ण एकमेकांमध्ये गुंफून सगळ्या लिंक्स आहेत, या सगळ्या पुढे जोडकाम करावं लागत नाही. त्यात सगळ्या कळ्या एकमेकात नुसत्या गुंतवलेल्या असतात. अच्छा. आणि त्या पद्धतीने तो फ्लेक्झिबल त्याला असतो दागिना. अच्छा, फ्लेक्झिबिलिटी असते त्याला, त्यामुळे व्यवस्थित बसतो गळ्यात तो. अच्छा. आणि छान दिसतो आणि टिकाऊ पण आहे. टिकाऊ आहे. वरचा पुतळी नेकलेस आहे. पूर्वी पुतळी नेकलेस म्हणजे रेशमाच्या जाड दोऱ्यामध्ये एका समोर एक पुतळ्या बांधून असा गाठवत असत. बरोबर. पुतळ्याच्या पाव तोड्याची एक अशी पुतळी असायची. अच्छा. आणि अशा 20 पुतळ्या म्हणजे 60 ग्रॅम 70 ग्रॅम पर्यंत पुतळी नेकलेस व्हायचा आपल्या बजेट प्रमाणे असेल तो. आता हे लहान पुतळ्या वापरून त्याला वर थोडस दोऱ्याच्या ऐवजी डिझाईन, अच्छा, त्यात खडे बसवलेले आहे. बरोबर. आणि तोही फ्लेक्झिबल अशा पद्धतीचं केलेला आहे. अच्छा. आणि थोडासा नवीन फॅशनचा विचार करून आपण खड्यामुळे आपल्याला काही रंगांवर तो मॅचिंग असा आपण वापरता येतो. अच्छा. मॅचिंग कानातले पण आपल्याला त्याच्या बरोबर मिळू शकतात. अच्छा. आपण त्याच्यामध्येच प्रकारे हा
गोफात बसवलेला दागिना आहे. अच्छा, आत गोफ आहे आणि गोफाच्या वर त्या पुतळ्याला वरच्या बाजूला अशी पेटी करून बरोबर. ते गोफात होऊन तो बसवलेला आहे. अच्छा, हा खालच्या बाजूचा हा पेटी लफा पूर्वी असायचा, बरोबर. त्याचं जरा एक नवीन variation. रूपात तो आलेला आहे. अच्छा, त्या पेट्या आहेत, त्या पेट्यावर मंदिराच्या वर प्रवेशद्वारावर जे कीर्तनमुख असतं बरोबर. त्याचा छाप याच्यात घेतलेला आहे. अच्छा, आणि अशा या पेट्या एकमेकाला जोडून बिजागरीच्या साह्याने जोडून तो बनवलेला आहे. पूर्वी याला सुद्धा गादी खाली बरोबर. पटवावी लागायची, पण आता ही जरूर नाही. अच्छा, आणि कमी वजनात कानातल्यासह असा तो पूर्ण सेट आहे पूर्ण आपल्याकडे. सेट केलेला आहे. अच्छा, वा, खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे. पारंपरिक गोष्टींचा विचार करून आपण हे सगळे दागिने तयार केलेले आहेत आपण. हल्ली लोकांना पारंपरिक पण हवं असतं, पण आपल्याला ते त्याचं अद्यावत रूपात तो हवा असतो, त्या पद्धतीने हे दागिने घडवले जातात. बरोबर. धन्यवाद सर. तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा आणि आपले चॅनल स्मिता ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.